सात्संगतजी मोठ्या प्रेमाने बोलूया. निरंकारजी. सद्गुरू म्हणजे श्रद्धा, सद्गुरू म्हणजे आदर, सद्गुरू म्हणजे आईचा पदर, सद्गुरू म्हणजे उपाय, सद्गुरू म्हणजे काढा, अखंड मार्गदर्शनातून निर्माण झालेला परमार्थाचा ओढा. सद्गुरू म्हणजे संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. सात्संगतजी, सद्गुरू हाच न दिसणारा भगवंताचा हात आहे. सद्गुरू हेच आपल्याला अंधारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेऊ शकतात. त्यामुळे जीवनात सद्गुरू असणं खूप महत्वाचं आहे. सत म्हणजे सत्य आणि गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. सद्गुरूच आपल्या मनातील अज्ञान दूर करून आत्मज्ञानाचा प्रकाश देतात. मनुष्य जन्माचे सार्थक करून भवसागर पार करण्यासाठी आणि मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला सद्गुरूचीच गरज आहे. संतजनांनो, सद्गुरूशिवाय माणसाचं आयुष्य अपूर्ण आहे. सद्गुरूच आपल्यातले दुर्गुण बाजूला करून आपल्याला सद्गुणी बनवतात. सद्गुरू हे परमेश्वराचे रूप आहे. तेच आपल्याला निराकार देवाची ओळख करून देतात. त्यामुळे आपल्या जीवनातून अहंकार, भेदभाव संपतो. सद्गुरूच आपल्या जीवनाला खरी दिशा देतात. आपण भौतिक जगात असूनही ईश्वराशी जोडले जातो ते फक्त सद्गुरूमुळेच. आणि आपला प्रत्येक श्वास ईश्वराच्या स्मरणात जातो. सद्गुरू आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतात. त्यामुळे आपल्या आत असलेला प्रभू परमात्मा याची आपल्याला ओळख होते. सद्गुरूच आपल्याला त्या प्रभू परमात्म्याची ओळख करून देतात. सद्गुरूच्या कृपेने मीपणाची भावना कमी होते आणि ईश्वराशी आपण एकरूप होतो. आपले विचार बदलतात, आपले कर्म आपोआप चांगले होतात आणि आपले जीवन ईश्वराला समर्पित होते. संतजनांनो, सद्गुरू आपल्याला सांगतात, कोणाकडून कोणतीही अपेक्षा न करता मानवतेची सेवा करा, निस्वार्थपणे प्रेम करा, प्रेमाने वागा आणि प्रेमाने बोला. सत्याचा मार्गाने चाला, सत्याचा मार्ग सोडू नका. म्हणून सात्संगतजी, सद्गुरूचं आपल्या आयुष्यात असणं खूप महत्वाचं आहे. संतजनांनो, बघा, त्रेतायुगात एक राजा होऊन गेला. त्याचं नाव होतं जन्मजय. तो राजा परीक्षिताचा पुत्र होता. एकदा तो आपल्या भावांसह कुरुक्षेत्री एक यज्ञ करत होता. तिथे अचानक एक कुत्रा आला आणि त्या कुत्र्याला बघून त्याच्या भावांना खूप राग आला. त्यांनी कुत्र्याला खूप मारले. कुत्रा रडत रडत आपल्या आईकडे गेला. कुत्र्याने ही सारी घडलेली घटना त्याच्या आईला सांगितली आणि म्हणाला, मी यज्ञस्थळी गेलो होतो, पण कुठल्याही वस्तूला मी हात लावला नाही, तरीही त्यांनी मला खूप मारले. मग हे ऐकून आईची ममता जागी झाली आणि ती रागारागाने जन्मेजयाच्या यज्ञाच्या ठिकाणी गेली आणि राजा जन्मेजयाला म्हणाली, राजा, तू एका निर्दोष प्राण्याला मारले आहेस. ईश्वर तुझ्यावर अशीच एखादी आपत्ती आणून टाकेल. मातेच्या हृदयातून दुःखावेगाने निघालेले ते शब्द खरे ठरतील या भीतीने राजा जन्मेजय आणि त्याचे भाऊ चिंतित झाले. परंतु आता करणार तरी काय? एका वृद्ध ऋषीने त्यांना गुरुला शरण जाण्याचा सल्ला दिला. गुरुच्या कृपेशिवाय यातून सुटका नाही. गुरुच तुमचे सारे कष्ट, भोग दूर करू शकतील असे सांगितले. गुरुच्या शोधात ते हस्तिनापूरला आले. हस्तिनापूरला असताना एकदा शिकार करता करता ते दूर जंगलात निघून गेले. तेथे त्यांना एक आश्रम दिसलं. त्या आश्रमात श्रुतश्रुवा नावाचे महान विद्वान तपस्वी ऋषी राहत होते. राजा जन्मेजयाने त्यांना आपली सारी व्यथा सांगितली आणि आशीर्वादाची कामना केली. ऋषी श्रुतश्रुवांनी राजाला सांगितले की तुम्ही माझा पुत्र सोमश्रवा याच्याकडे जावा. तो संत आहे. तुमची सारी व्यथा तो दूर करेल. त्याच्याकडे कोणीही याचक गेला तरी तो त्याला विनमुख पाठवत नाही. राजा जन्मेजय सोमश्रवाकडे गेला. त्यांचा आशीर्वाद घेत त्यांना आपल्या घरी येण्याची विनंती केली. संत सोमश्रवा राजाबरोबर जायला निघाले. राजाच्या भावांना खूप आनंद झाला. त्यांनी संत सोमश्रवाचा आदर सत्कार केला आणि त्यांचा आदर सत्कार करून त्यांना गुरु मानले. त्यांची खूप सेवा केली. कालांतराने संत सोमश्रवाने त्यांची तळमळ व पश्चाताप बुद्धी पाहून त्यांना वास्तव सत्याचे ज्ञान दिले. त्यांना सन्मार्ग दाखवला व त्यांचे भोग समाप्त केले. त्यांना कर्मयोगी बनवले. राजा जन्मेजय आपल्या भावांसह गुरुदेवांच्या आज्ञेप्रमाणे वागत होता. सर्वांचा यथोचित सेवा सत्कार करत होता. काही दिवसांनी राजा जन्मेजयाने तक्षशिला नगरीवर स्वारी केली. गुरुच्या आशीर्वादाने त्याचा विजय झाला.
पुढे कधीही त्याच्यावर संकटे आली नाहीत। संतजनांनो बघा, त्याच्या आयुष्यात सद्गुरू आल्यामुळेच त्याला त्याच्या आयुष्याची योग्य दिशा मिळाली आणि तो वाईट मार्ग सोडून सत्याच्या मार्गाला चालू लागला। सद्गुरूमुळेच त्याच्या आयुष्याचं हित झालं, सद्गुरूमुळेच त्याचे भोगही संपले। जेव्हा राजाने त्याच्या मनाची दोरी गुरुच्या हाती दिली तेव्हाच त्याचं कल्याण झालं। सत्संगतजी म्हणून ज्ञानरूपी शक्ती देऊन सद्गुरू तुम्हाला योद्धा बनवून टाकतो। सद्गुरूच्या वचनाने मन आणि मनाच्या सेनेवर नियंत्रण प्राप्त केलं जाऊ शकतं। सद्गुरूच्या केवळ ब्रह्मज्ञान या हत्याराने मनाच्या अतूट गडाला सर करता येऊ शकतं आणि मगच मनावर चांगल्या प्रकारे राज्य केलं जाऊ शकतं। सत्संगतजी, आज आपल्याला जे काही जगात दिसतंय हा देवरूपी नटाचा मांडलेला खेळ आहे। जोपर्यंत आपण सद्गुरू कृपेने प्रभू परमात्म्याशी ओळख करून घेत नाही तोपर्यंत मोहमाया, अहंकार यापासून आपली सुटका होऊ शकत नाही। सत्संगतजी, कोणी काळे निळे भगवे कपडे घालून महात्मा होत नाही। हे कपडे घालून चतुराई करून प्रभूची प्राप्ती करून घेऊ शकत नाही। असल्या चतुराईच्या जाळ्यात न अडकता जोपर्यंत आपण जीवनात सद्गुरूचा आसरा घेत नाही तोपर्यंत हे जन्म मरणाचं रहाट गाडगं संपणार नाही आणि आपल्याला प्रभू परमात्म्याची ओळख होणार नाही। तर जनांनो, जोपर्यंत आपण सद्गुरूला शरण जात नाही तोपर्यंत आपल्याला आपला स्वतःचा परिचय समजणार नाही, प्रभू परमात्म्याची खरी ओळख समजणार नाही। जेव्हा आपण सद्गुरूला शरण जाऊ तेव्हा आपण खऱ्या अर्थाने प्रभू परमात्म्याची आणि स्वतःशी ओळख करून घेऊ शकेल। सद्गुरूमुळेच आपल्याला या प्रभू परमात्म्याशी एकरूप होण्याची संधी मिळेल। त्याला मनात स्थान देऊन सतत त्याच्या स्मरणात राहता येईल आणि सतत आपल्या मुखी त्या प्रभू परमात्म्याचंच नाम असेल आणि मग आपल्या मनातील अहंकार, द्वेष, भेदभाव ही भावना दूर होऊन आपल्या मनात नेहमी प्रेम आणि प्रेमच निर्माण होईल आणि हे सर्व आपल्याला सद्गुरूमुळेच शक्य होऊ शकतं। म्हणून आपल्या आयुष्यात सद्गुरूचं असणं खूप महत्वाचं आहे। सत्संगतजी, मोठ्या प्रेमाने बोलूया। धन निरंकारजी।